नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण दलित साहित्य या घटकावर प्रश्नोत्तरे स्वरूपात दलित साहित्य विषयातील घटक 1 मधील या घटकाचा आपण प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, दलित दलित चळवळीमागील सामाजिक वास्तव्य स्पष्ट करा. प्रश्न काय आहे? दलित चळवळीमागील सामाजिक वास्तव्य स्पष्ट करा. वर्ण आणि जाती व्यवस्था. भारतीय समाजातील चातुर्य वर्ण व्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेली उतरंड हे दलित चळवळीचे मुख्य कारण आहे. यात दलितांना अस्पृश्य म्हणून मानवी हक्कांपासून वंचित ठेवले गेले. पुढे सामाजिक शोषण. गावकुसापासून बाहेर राहणे, सार्वजनिक पानवाट्यावर बंदी, शिक्षणाचा अभाव आणि वेठबिगारी यांसारख्या क्रूर प्रथांचे वास्तव दलित चळवळीच्या केंद्रस्थानी आहे. पुढे आत्मभान. शतकानुशतके होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दलितांमध्ये आलेली जागृती आणि माणूस म्हणून जगण्याची ओढ यातून हे सामाजिक वास्तव्य चळवळीच्या रूपाने बाहेर आले. प्रश्न 2, आंबेडकरपूर्व चळवळीचे योगदान विशद करा. उत्तर आहे महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज. महात्मा फुले आणि सत्यशोधक समाज. दलितांच्या शिक्षणाची दारे खुली करण्यात फुलेंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला. गोपाळबाबा वळंकर यांनी विठ्ठल विध्वंसद्वारे अस्पृश्यतेवर कडाडून टीका केली. शिवराम जानबाग कांबळे यांनी पुण्यात परिषदा भरवून अस्पृश्यांच्या मागण्या सरकारकडे मांडल्या. राजश्री शाहू महाराज यांनी आरक्षणाचे जनक म्हणून त्यांनी दलित समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायदेशीर पावले उचलली. प्रश्न 3, आंबेडकर चळवळीचे क्रांतीपर्व विशद करा. बहिष्कृत हितकारणी सभा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देऊन बाबासाहेबांनी चळवळीला शिस्तबद्ध रूप दिले. पुढे महाडचा चौदार तळे सत्याग्रह 1927 हा केवळ पाण्यासाठी सत्याग्रह नसून मानवी हक्कांसाठी केलेला मोठा संघर्ष होता. याचवेळी मनुस्मृतीचे दहन करून विषमतेवर प्रहार केला. पुढे काळाराम मंदिर सत्याग्रह. धार्मिक हक्कांच्या मागणीसाठी हा लढा महत्त्वाचा ठरला. धम्मक्रांती 1956 हिंदू धर्मातील विषमतेचा त्याग करून समतेचा पुरस्कार करणारा बौद्ध धम्माची दीक्षा घेणे ही आंबेडकरी चळवळीतील सर्वात मोठे क्रांतीपर्व मानले जाते. प्रश्न 4, दलित चळवळीचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करा. प्रश्न काय? दलित चळवळीचे सांस्कृतिक महत्त्व स्पष्ट करा. नवी ओळख. दलित चळवळीने दलितांना गुलामीची जाणीव करून देऊन त्यांना स्वाभिमानी बनवले. साहित्यातील क्रांती. दलित साहित्याने प्रस्थापित मराठी साहित्यातील सौंदर्यशास्त्र बदलल्या. अनुभवनिष्ठ आणि विद्रोही साहित्याची निर्मिती केली. परंपरेला नकार. शोषण करणाऱ्या जुन्या परंपरा नकारून बौद्ध, कबीर आणि फुले यांच्या विचारधारेवर आधारित नवीन संस्कृती जोपासली. प्रश्न 5, दलित चळवळीतील आंबेडकरोत्तर पर्वाचे स्वरूप विशद करा. आंबेडकर उत्तर म्हणजे आंबेडकर नंतरचा पर्व, त्याचे स्वरूप विशद करा. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. बाबासाहेबांच्या निधनानंतर राजकीय नेतृत्व या पक्षाकडे आले. काय झालं आहे तर बाबासाहेबांच्या निधनानंतर राजकीय नेतृत्व या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडे आले. परंतु नंतर यात अनेक शकले पडली. दलित पॅन्थर 1972 नामदेव ढसाळ आणि राजा ढाळे यांनी पॅन्थरची स्थापना करून चळवळीला पुन्हा आक्रमकता दिली. नामांतर आंदोलन. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी झालेला प्रदीर्घ लढा हा या कालखंडातील महत्त्वाचा टप्पा आहे. आता काही लघुत्तरी प्रश्न आले ते टिप आले ते पाहूया. टिप 1, आद्य दलित समाजसुधारक गोपाळबाबा वलंकर यांचे कार्य काय? काय सांगितलं विचारलं आहे? आद्य दलित समाजसुधारक गोपाळबाबा वलंकर यांचे कार्य. वलंकरांनी 1888 अनार्य दोष परिहारक मंडळी वलंकरांनी गोपाळबाबा वळंकरांनी 1888 अनार्य दोष परिहारकारक मंडळी ही संस्था स्थापन केली. त्यांनी लष्करातील निवृत्त अस्पृश्य सैनिकांच्या समस्या मांडल्या आणि विटाळ विध्वंस या पुस्तकेद्वारे अस्पृश्यता ही मानवनिर्मित असल्याचे सिद्ध केले. टिप 2, शिवराम जानबाग कांबळे यांचे वृत्तपत्रीय योगदान. काय विचारलं? शिवराम जानबाग कांबळे यांचे वृत्तपत्रीय
योगदान. कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक चालवले. या माध्यमातून त्यांनी अस्पृश्य समाजातील अनिष्ट प्रथा, उदाहरणार्थ मुरळी प्रथा आणि शिक्षणाचे महत्त्व यांवर प्रकाश टाकला. टिप 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनाचा आढावा. बाबासाहेबांनी मूक नायक, बहिष्कृत भारत, जनता आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रातून प्रबोधन केले. तसेच द ॲनिहिलेशन ऑफ कास्ट अँड द अनटचेबल्स हू वेअर द शूद्रास आणि बुद्धा अँड हिज धम्मा हे त्यांचे जागतिक दर्जाचे ग्रंथ होते. कोणते ग्रंथ होते? द ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, नंतर मग आहे द अनटचेबल्स, हू वेअर द शूद्रास अँड बुद्धा अँड हिज धम्मा हे त्यांचे जागतिक दर्जाचे ग्रंथ आहेत. पुढे चौदार तळे सत्याग्रहाचे महत्त्व काय? काय विचारलं आहे? चौदार तळे सत्याग्रहाचे महत्त्व. 20 मार्च 1927 रोजी महाड येथे झालेला हा सत्याग्रह दलितांच्या मानवी हक्कांचा जाहीरनामा होता. सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा नैसर्गिक हक्क बजावून दलितांनी गुलामगिरीच्या शृंखला तोडण्याची सुरुवात केली. टिप 5. दलितांच्या राजकीय चळवळीचे स्वरूप. सुरुवातीला इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन द्वारे आंबेडकरांनी राजकीय लढा दिला. संविधानाद्वारे मिळालेले राजकीय आरक्षण हे सत्तेतील वाटा हा या चळवळीचा मुख्य गाभा आहे. आता एका वाक्यात उत्तरे आलेले त्या पाहूया. प्रश्न आलेले आहेत. प्रश्न 1. जाती व्यवस्था म्हणजे काय? जन्माधारित विषमतेवर आधारित व्यवसायानुसार कप्पे बंद केलेली आणि सामाजिक उतरंड असलेली व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था होय. काय म्हटलेलं? जाती व्यवस्था म्हणजे जन्माधारित विषमतेवर आधारित व्यवसायानुसार कप्पे बंद केलेली आणि सामाजिक उतरंड असलेली व्यवस्था म्हणजे जाती व्यवस्था होय. प्रश्न 2. शिवराम जानवा कांबळे यांनी कोणते मासिक काढले? शिवराम जानवा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक काढले. प्रश्न 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव काय होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या वृत्तपत्राचे नाव मूक नायक. काय नाव होतं? तर मूक नायक हे 31 जानेवारी 2020 मधले प्रकाशित झालेलं वृत्तपत्र होतं. त्याचं नाव होतं मूक नायक. प्रश्न 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा कधी घेतली? प्रश्न काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा कधी घेतली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. प्रश्न 5. नामांतर लढा कोणत्या विद्यापीठासाठी लढला गेला? नामांतर लढा हा मराठवाडा विद्यापीठासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या नावासाठी लढला गेला. मित्रांनो, आज आपण दलित साहित्यातील घटक 1 या घटकाचा आज आपण प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये अभ्यास केलेला आहे. हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.